पुण्यातील चाकण परिसरामध्ये गॅस टँकरचा स्फोट झालेला आहे। गॅस टँकरच्या स्फोटाने चाकण परिसर हादरला असून या स्फोटाचा हादरा 1 किलोमीटर पर्यंत बसलाय। स्फोटामुळे चाकण शिक्रापूर मार्गालगत असणारी घरे उद्ध्वस्त झालेली आहेत। तसंच गॅस टँकरच्या स्फोटामुळे मार्गावरील इतर वाहनांना सुद्धा आग लागलेली आहे। गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याची माहिती मिळत असून सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यातही यश आलेलं आहे। आपण आताची महत्त्वाची दृश्य पाहतोय। पुण्याजवळील चाकणमधली ही दृश्य आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडनं। रोहिदास, आपण पाहतोय की चाकण परिसरात गॅस टँकरचा स्फोट झाला आणि आग लागलेली आहे। आता नेमकी सध्या तिथे काय परिस्थिती आहे? खरं तर भल्या पहाटे हा टँकर एका ढाब्यावरती उभा होता। अचानक गॅस गळती सुरू झाली आणि आगीचं रौद्र रूप पाहायला मिळालं। स्फोट झाला। या स्फोटामध्ये आजूबाजूला असणारी घरं असतील, वाहनं असतील, यामध्ये बाजूला असणारे 2 कंटेनरही जळून खाक झालेत। अतिशय धक्कादायक प्रकार आहे। या महामार्गावरून HP असेल, भारत असेल, इंडियन असेल, या 4 कंपन्यांची कंटेनर प्लांट आहेत आणि कंटेनर या महामार्गावरून जात असतात। आश्रय म्हणून ढाब्याच्या जवळ हा कंटेनर थांबला असताना त्यामध्ये हा स्फोट घडून आलेला आहे। गॅस गळतीचा हा प्रकार आहे, त्यामुळे याचा फटका इतर वाहनांना, आजूबाजूला असणाऱ्या घरांना बसलाय। या बाजूला असणारे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, मात्र सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे। अगदी धन्यवाद रोहिदास, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर चाकण परिसरात गॅस टँकरचा स्फोट झाला, त्यामुळे चाकण शिक्रापूर मार्गावर आपण पाहतोय 1 किलोमीटर पर्यंत स्फोटाचा हादरा बसलाय।